press the bell icon on the YouTube app and never miss another update. शुभ दिन बच्चों, आज हम एक नया पाठ के बारे में जानेंगे यानी कब आऊं। कब आओ यानी ನಾನು ಯಾವಾಗ ಬರಲಿ ಅಂತ। ಓಕೆ, ನಾನು कब आओ ಯಾವಾಗ ಬರಲಿ। कब ಅಂದ್ರೆ ಯಾವಾಗ, when I will come। ओके, आपका जो अगला पाठ है पाठ 9 कब आऊं। नवी ओपन पेज नंबर 78 के शुरू करेंगे। पाठ 9 कब आऊं। अवंती ने एक छोटी सी रंगाई की दुकान खोली और गांव वासियों के लिए कपड़ा रंगाना शुरू कर दिया। सब लोग उसकी रंगाई की प्रशंसा करने लगे। धीरे धीरे उसकी दुकान चल निकली। अवंती की प्रशंसा सुनकर एक सेठ को बहुत ईर्ष्या महसूस होने लगी। अवंती को परेशान करने के लिए वहां सेठ कपड़े का एक टुकड़ा लेकर अवंती की दुकान में जा पहुंचा। दरवाजे के अंदर घुसते ही सेठ बुलंद आवाज में बोला, अवंती जरा यहाँ कपड़ा तो अच्छी तरह से रंग दो। मैं देखना चाहता हूँ तुम्हारा हुनर कैसा है। तुम्हारी काफी तारीफ सुनी थी, इसीलिए आया हूँ। अवंती ने सेठ जी से पूछा, सेठ जी इस कपड़े को आप किस रंग में रंगवाना चाहते हैं। सेठ ने कहा, रंग के बारे में मेरी कोई खास पसंद तो है नहीं, पर मुझे हरा, पीला, सफेद, लाल, नारंगी, नीला, आसमानी, काला और बैगनी रंग कतई अच्छे नहीं लगते। समझे कि नहीं। अवंती ने जवाब दिया, समझ गया हूँ, अच्छी तरह समझ गया हूँ। मैं जरूर आपकी पसंद की रंगाई कर दूंगा। अवंती ने सेठ का मसुम्बा बांधते हुए उसके हाथ से कपड़े का टुकड़ा ले लिया। सेठ ने खुश होकर कहा, अच्छा तो इसे लेने में किस दिन आऊं। अवंती ने कपड़े को अलमारी में बंद करके उसमें ताला लगा दिया और सेठ से बोला, आप इसे लेने सोमवार, मंगलवार, बुधवार, बृहस्पतिवार, शुक्रवार, शनिवार और रविवार को छोड़कर किसी भी दिन आ सकते हैं। सेठ समझ गया कि उसकी चाल उल्टी पड़ चुकी है, अतः भलाई धीरे से किसक लेने में ही है। फिर उस सेठ ने दोबारा अवंती की दुकान में घुसने की हिम्मत नहीं की। आर.एस. त्रिपाठी के आर.एस. त्रिपाठी इस पाठ के लेखक हैं आर.एस. त्रिपाठी। देखेंगे अब हम क्या करेंगे, इसका सविस्तार रूप देखेंगे। यानी यहाँ इस पाठ में आप देखते हो एक रंगाई करने वाला, कपड़े को रंगाई करने वाला व्यक्ति है। उसकी प्रशंसा सुनकर वह उसी गांव में रहने वाले सेठ जी को बहुत ही ईर्ष्या होती है। यानी इसके बारे में ही यहाँ पाठ है। अवंती ने एक छोटी सी रंगाई की दुकान खोली। एक छोटी सी रंगाई की दुकान, ಕ್ಲಾತ್ಗೆ ಕಲರ್ನ ಹಾಕ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಶಾಪ್ ಅದು। ಓಕೆ, ದುಕಾನ್ ಯಾನಿ ಶಾಪ್। दुकान शाप, किसकी दुकान थी वो, रंगाई की, है ना। रंग यानी कलर, नहीं कपड़े को रंगाई देने वाला एक छोटा सा दुकान खोला था। छोटा बड़ा है ना, ಒಂದು ಚಿಕ್ಕದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಂಗಡಿ ಓಪನ್ ಮಾಡಿರ್ತಾನೆ ಅವನು। ಯಾರು, अवंती है ना। अवंती ने एक छोटा सा दुकान खोला था। छोटा
बड़ा, है छोटा बड़ा। अवंती ने एक छोटा सा रंगाई का दुकान खोला था और गांव वासियों के लिए कपड़ा रंगाना शुरू कर दिया। गांव वासियों के लिए, गांव ವಾಸಿಯು ಅಂತಂದ್ರೆ ಅವರ ಊರಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ನಿವಾಸಿಗಳು, ಆ ಊರಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ನಿವಾಸಿಗಳು ಅವ್ರಿಗೆ ನಾವೇನಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, गांव वासियों ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ। के लिए यानी गांव वालों के लिए उसने क्या करता था, कपड़ा को रंगाना शुरू कर दिया, है ना। गांव वालों के लिए कपड़ा रंगाना शुरू कर दिया। ಆ ಊರಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜನಗಳಿಗೋಸ್ಕರ ಏನು ಮಾಡ್ದವನು, ಬಟ್ಟೆಗಳಿಗೆ ಕಲರ್ ಹಾಕೋದನ್ನ ಶುರು ಮಾಡ್ದ। शुरू यानी आरंभ, जिसका और एक अर्थ होता है आरंभ, शुरू आरंभ। सब लोग उसकी रंगाई की प्रशंसा करने लगे। धीरे धीरे उसकी दुकान चल निकली। अवंती की प्रशंसा सुनकर एक सेठ को बहुत ईर्ष्या महसूस होने लगी, है ना। सब लोग उसकी रंगाई की बहुत प्रशंसा करने लगे। प्रशंसा यानी ಹೊಗಳೋದು, है ना। ತಾರೀಫ್ ಅಂತ ತಾರೀಫ್ ಅಂತಾನು ಹೇಳ್ತೀವಿ, ಪ್ರಶಂಸಾ ತಾರೀಫ್। ಹೊಗಳೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ। ಊರಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ಎಲ್ಲ ಜನಗಳು ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಅವನ ಒಂದು ಬಟ್ಟೆಗೆ ಕಲರ್ ಹಾಕೋದನ್ನು ನೋಡಿ ಅವನಿಗೆ ತುಂಬಾನೇ ಹೊಗಳೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ರು। ಪ್ರಶಂಸಾ निंदा, प्रशंसा जिसका विलोम शब्द होता है निंदा। ಪ್ರಶಂಸಾ ಯಾನಿ ಹೊಗಳೋದು, ನಿಂದ ಯಾನಿ ತಗಲೋದು, ಅಂದರೆ ಹೊಗಳೋದು ತಗಲೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ ಹಾಗೆ। अवंती की प्रशंसा सुनकर एक सेठ को बहुत ईर्ष्या महसूस होने लगी। ईर्ष्या, ईर्ष्या यानी जलन करना, यानी अवंती को देखकर उसी गांव में रहने वाला सेठ को बहुत ही ईर्ष्या महसूस होने लगी। ಹೊತ್ತಾನೆ ಯಾರಾದ್ರೂ ಒಬ್ರು ಉನ್ನತ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಏರ್ತಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರನ್ನ ಹೊಗಳ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅವ್ರನ್ನ ನೋಡಿ ಆಗದೆ ಇರತಕ್ಕಂಥ ಜನ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವ್ರನ್ನ ನೋಡಿ ಹೊಟ್ಟೆ ಹೊರ್ಕೊಳ್ತಾರೆ। ಜಲನ್ ಬಿ ಬೋಲ್ತೆ, ಈರ್ಷ್ಯಾ ಯಾನಿ ಜಲನ್ ಅಂದರೆ ದ್ವೇಷ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಅಸೂಯೆ ಪಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು। ಈರ್ಷ್ಯಾ ಯಾನಿ ಜಲನ್। ಹೊಟ್ಟೆ ಉರಿ ಪಡ್ಕೊಳ್ಳೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ ಹಾಗೆ, ದ್ವೇಷಿಸೋದು। ಅವನ ಒಂದು ಹೊಗಳಿಕೆನ ಕಂಡು ಆ ಸೇಡ್ಜಿಗೆ ತುಂಬಾನೇ ಅವನ ವಿರುದ್ಧ ತನ್ನ ಮನಸ್ಸಲ್ಲೇ ಹೊಟ್ಟೆ ಉರಿ ಆಗೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತು। ಅವನ ವಿರುದ್ಧ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದವನು, ದ್ವೇಷ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ದ। महसूस होने लगी। अवंती को परेशान करने के लिए वहां सेठ कपड़े का एक टुकड़ा लेकर अवंती की दुकान में जा पहुंचा, है ना। उसकी प्रशंसा सुनकर उसे ईर्ष्या हो रहा था, इसलिए उस अवंती को परेशान देने के लिए उसने क्या किया, सेठ जी ने एक कपड़े का टुकड़ा लेकर अवंती की दुकान जा पहुंचा। दरवाजे के अंदर घुसते ही, दरवाजे के अंदर घुसते ही, ಇನ್ನ ಶಾಪಿಗೆ ಹೋಗಿ ತಲುಪಿದ್ದಾನೆ, ಹೋಗ್ತಿದ್ದಂಗೆ ನಿನ್ನ ಹೋಗಿ ರೀಚ್ ಆಗಿದೆ ನನ್ನ ಶಾಪ್ವರೆಗೂ, ಇನ್ನೇನು ಒಳಗಡೆ ಹೋಗ್ಬೇಕಲ್ಲ, ಹೋಗ್ತಾನೆ ಎಂಟ್ರೆನ್ಸಲ್ಲಿ ಒಳಗಡೆ ಹೋಗ್ತಾನೆ। घुसते ही सेठ बुलंद आवाज में बोला, बुलंद आवाज यानी ऊंचा आवाज ಅಂದ್ರೆ ಏರು ಧ್ವನಿ, ದೊಡ್ಡ ಧ್ವನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವಾ ಹಾಗೆ। बुलंद यानी बहुत ऊंचा, बुलंद बहुत ऊंचा, ध्वनि भी बोलते, बहुत ऊंचा। आवाज यानी ध्वनि, आवाज ध्वनि। ऊंची आवाज में बोलता है, सेठ जी ने अवंती को ऊंची आवाज में यानी ದೊಡ್ಡ ಏರ್ ಧ್ವನಿನಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾನೆ। अवंती जरा कपड़ा तो अच्छी तरह से रंग दो, है ना। अवंती जरा यहाँ कपड़ा तो अच्छी तरह से
रंग दो। अवंती, इस कपड़े को आप क्या करना है, अच्छी तरह से रंग देना है। ನೀನೇನು ಮಾಡು, ಈ ಬಟ್ಟೆಗೆ ತುಂಬಾನೇ ನೀಟಾಗಿ ಕಲರ್ ಮಾಡಬೇಕು, ಕಲರ್ ಹಾಕಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. मैं देखना चाहता हूँ तुम्हारा हुनर कैसा है। हुनर यानी कौशल्य, गुण, यानी आपके तो बहुत प्रशंसा करते हैं लोगों, इसलिए मैं देखना चाहता हूँ कि इस कपड़े को आप किस तरह रंग डालते हो। आपकी रंगाई के बारे में सारे लोग क्या कर रहे हैं, प्रशंसा कर रहे हैं, इसलिए मैंने आपकी जो गुण, आपके आप में रहने वाले कौशल्य को मैं देखना चाहता हूँ, इसलिए आप क्या करो, इस कपड़े को क्या करना है, अच्छी तरह से रंग देना है ना। हुनर यानी कौशल्य यानी योग्यता, आपकी योग्यता के बारे में मैं जानना चाहता हूँ। हुनर, हुनर यानी कौशल्य, कौशल्य, योग्यता। लोग तो आपके बारे में यानी आपका बहुत प्रशंसा करते हैं, इसलिए मैंने आप किस तरह कपड़े को रंगाई देते हैं यहाँ मैं जानना चाहता हूँ, है ना। तुम्हारी काफ़ी तारीफ सुनी थी इसीलिए आया हूँ। मैंने सिर्फ आपकी तारीफ सुनी थी, तारीफ यानी प्रशंसा, ಹೊಗಳ್ತಾ ಇದ್ರು, ನಿಮ್ಮ ಹೊಗಳಿಕೆನ ಮಾತ್ರ ಕೇಳಿದ್ದೆ ನಾನು, ಹಾಗಾಗಿ ನಾನು ಏನು ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ಬಂದಿದ್ದೀನಿ, इसीलिए आया हूँ। अवंती ने सेठ जी से पूछा, सेठ जी इस कपड़े को आप किस रंग में रंगवाना चाहते हैं, है ना। सेठ जी ने कपड़े का टुकड़ा देकर रंगाने के लिए बोले, इसलिए अवंती सेठ जी से पूछ रहे हैं, सेठ जी इस कपड़े को आप किस रंग में रंगवाना चाहते हैं। अरे सेठ जी ನೀವು ಕಲರ್ ಏನು ಹಾಕಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ರಿ, ಬಟ್ ಯಾವ ಕಲರ್ ಹಾಕಬೇಕು, ಏನ ನಾವೀಗ ಹೋಗಿ ಕೊಡ್ತೀವಿ ಬಟ್ಟೆಗೆ ಕಲರ್ ಹಾಕು ಅಂತ, ನಾವು ಹೇಳಿದ್ರೆ ಮಾತ್ರ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಯಾವ ಕಲರ್ ಹಾಕಬೇಕು ಅಂತ. ಹೊತ್ತಾ ನಮ್ಗೆ ಯಾವ ಕಲರ್ ಇಷ್ಟ ಆಗಿರುತ್ತೋ ಆ ಕಲರ್ನ ಹೇಳಿದ್ರೆ ಅವ್ರು ಹಾಕ್ತಾರೆ. ಸುಮ್ಮನೆ ಹಾಗೆ ಹಾಕಿ ಅಂತಂದರೆ ಅವ್ರಿಗೂ ಏನಂತ ಆಗಬೇಕು ಹೊತ್ತಾನೀಗ ನಾವು ಕ್ಲಾತ್ನ ಸ್ಟಿಚ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟಿರ್ತೀವಿ, ನಾವು ಏನು ಸ್ಟಿಚ್ ಮಾಡಬೇಕು, ಬ್ಲೌಸು, ಡ್ರೆಸ್ಸು ಅಥವಾ ಶರ್ಟು ಏನಂತ ಹೇಳಿದರೆ ತಾನೇ ಅವ್ರು ಸ್ಟಿಚ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. ಹಾಗೇನೆ उसी तरह यानी अवंती पूछ रहे हैं किस रंग में रंगवाना चाहते, ನಿಮಗೆ ಯಾವ ಕಲರ್ ಇಷ್ಟ, ಯಾವ ಕಲರ್ ಹಾಕಬೇಕು ಅಂತ ನಿಮ್ಗೆ ಇಷ್ಟ ಇದೆ। सेठ ने कहा रंग के बारे में मेरी कोई खास पसंद तो है नहीं। कलर ನನಗೆ ಯಾವ ಕಲರೂ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ, है ना। रंग के बारे में मेरी कोई खास पसंद नहीं, ಕಾಸನಿ ನನಗೆ ಸ್ವತಃ ಯಾವುದೇ ಕಲರ್ ಇಷ್ಟ ಅಂತ ಯಾವುದೂ ಇಲ್ಲ, ನನಗೆ ಇಷ್ಟವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಲರು ಯಾವುದೂ ಇಲ್ಲ, है ना। पसंद तो है नहीं, पसंद यानी इष्ट, पर मुझे हरा, पीला, सफ़ेद, लाल, नारंगी, नीला, आसमानी, काला और बैगनी रंग कतई अच्छे नहीं लगते। कतई यानी ಸರ್ಟನ್ಲಿ, ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ನನಗೆ ಈ ಕಲರ್ಗಳಲ್ಲಿ ಯಾವ್ಯಾವ ಕಲರು, ಗ್ರೀನು, ಯೆಲ್ಲೋ, ವೈಟು, ब्लू, पर्पल, स्काई ब्लू, है ना, जैसे ही ऑरेंज, बैगनी रंग यानी पर्पल कलर, ಅದರಲ್ಲಿ रंग में कतई अच्छी नहीं लगते। कतई यानी ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ನಾನೇನು ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಕಲರ್ ಹೇಳಿದ್ನಲ್ವಾ ಆ ಕಲರಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪನೂ ನನಗೆ ಯಾವುದನ್ನು ಕೂಡ ಇಷ್ಟನೇ ಇಲ್ಲ, है ना। कतई यानी ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ। बिल्कुल बिल्कुल ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ಹೇಳಬೇಕಂದ್ರೆ ನನಗೆ ಇದರಲ್ಲಿ ಯಾವ ಕಲರನ್ನು ಕೂಡ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ। ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಗ್ರೀನ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಯೆಲ್ಲೋ ಆಗಿರ್ಬೋದು, ರೆಡ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ವೈಟ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಪರ್ಪಲ್ಲು, ಸ್ಕೈ ಬ್ಲೂ, ಈ ಕಲರ್ಗಳಲ್ಲಿ ಯಾವುದೂ ನನಗೆ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ, ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ।
खंडितವಾಗಿಯೂ यानी बिल्कुल मुझे ये रंगों में कोई पसंद नहीं है कतई अच्छे नहीं लगते समझे कि नहीं ಗೊತ್ತಾಯ್ತಾ ನಾನು ಹೇಳಿದ್ರೆ ನಿನಗೆ ನಾನು ಏನು ಈ ಕಲರ್ ಹೇಳಿದ್ನಲ್ವಾ ಈ ಇಷ್ಟು ಕಲರ್ಗಳಲ್ಲಿ ನನಗೆ ಯಾವ ಒಂದು ಕಲರ್ನು ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ಯಾವ ಕಲರ್ ನನಗೆ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ अवंती ने अवंती ने जवाब दिया समझ गया हूँ अच्छी तरह समझ गया हूँ हाँ सेठ जी समझ गया हूँ मैंने आपके बात तो अच्छी तरह समझ गया हूँ मैं जरूर आपकी पसंद की रंगाई कर दूंगा अरे ಗೊತ್ತಾಯ್ತು ನೀವು ಹೇಳಿದ್ದು ನನಗೆ ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ಗೊತ್ತಾಯ್ತು ಸೇಠ್ ಜಿ ನಿಮಗೆ ಯಾವ ಕಲರ್ ಇಷ್ಟನೋ ನಾನು ಅದನ್ನೇ ಹಾಕ್ತೀನಿ ಬಟ್ಟೆಗೆ ಹೇನಾ ಜರೂರ್ आपकी पसंद की रंगाई कर दूंगा ನಿಮಗೆ ಯಾವ ಕಲರ್ ಇಷ್ಟನೋ ಅದೇ ಕಲರಲ್ಲಿ ನಾನು ಏನು ಮಾಡ್ತೀನಿ ಕಲರ್ನ ಹಾಕ್ತೀನಿ ಈ ಬಟ್ಟೆಗೆ ನೀವು ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬಟ್ಟೆಗೆ अवंती ने सेठ का मसुम्बा बांधते हुए उसके हाथ से कपड़े का टुकड़ा ले लिया मसुम्बा बांधते यानी सेठ जी का प्लान तो यानी सेठ जी का प्लान तो अवंती जान लिया है ना सेठ जी ने मेरी प्रशंसा से ईर्ष्या कर रहा है इसलिए इन्होंने आए हैं मेरे पास ಇವರು ಏನೋ ಒಂದು ಐಡಿಯಾ ಹಾಕ್ಕೊಂಡೇ ಬಂದಿದ್ದಾರೆ ನನ್ನ ಹತ್ರ ನನ್ನನ್ನು ಎಲ್ಲ ಜನಗಳು ಎಲ್ಲ ಪೀಪಲ್ ಹೊಗಳ್ತಾರಲ್ವಾ ಅದನ್ನು ಹೇಗಾದರೂ ಮಾಡಿ ಕೆಡಿಸ್ಬೇಕು ಹಾಳು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡಿದರೆ ಉದ್ದೇಶ ಇಟ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಅವಂತಿಗೆ ಗೊತ್ತಾಯಿತು ಹೇನಾ मसुम्बा बांधते यानी इरादा यानी प्लान मसुम्बा यानी प्लान प्लान इरादा इसका और एक अर्थ होता है इरादा ओके कपड़े का टुकड़ा ले लिया ಅವನ ಮನಸ್ಸಲ್ಲೇ ಹೇಳ್ಕೊಳ್ತಾನೆ ನನಗೆ ನಿಮ್ಮ ಐಡಿಯಾ ಎಲ್ಲ ಗೊತ್ತಾಯ್ತು ಕೊಡಿ ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ಇಸ್ಕೊಳ್ತಾನೆ सेठ ने खुश होकर कहा है ना सेठ जी इसलिए बहुत खुश हो गए अच्छा तो इसे लेने में किस दिन आऊं ಸರಿ ಹಾಗಿದ್ರೆ ನಾನು ಇದನ್ನು ತಗೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಯಾವ ಡೇ ಬರಲಿ ಅಂತ ನಾವು ಏನಾದರೂ ರಿಪೇರಿಗೋ ಅಥವಾ ಸ್ಟಿಚ್ ಮಾಡೋದು ಕೊಟ್ಟಿದ್ರೆ ಯಾವಾಗ ಬರಲಿ ಯಾವ ಡೇ ಬರಲಿ ಯಾವ ಡೇಟಿಗೆ ಬರಲಿ ಅಂತ ಕೇಳ್ತೀವಲ್ವಾ ಹಾಗೇನೆ ಕಿಸ್ ದಿನ ಆವು ಅಂದ್ರೆ ಯಾವ ಡೇ ನಾನು ಬರಲಿ अवंती ने कपड़े को अलमारी में बंद करके उसमें ताला लगा दिया और सेठ से बोला है ना अवंती ने सेठ जी से कपड़ा मांग लेकर क्या किया अलमारी में रखकर है ना अलमारी में बंद करके उसे ताला लगा दिया ताला यानी की ಅದನ್ನೇನು ಮಾಡ್ತಾನೆ ಅವನು ಲಾಕ್ ಮಾಡಿಬಿಡ್ತಾನೆ ತಾಲ ಯಾನಿ ಲಾಕ್ ಬರುತ್ತಲ್ವಾ ಅದ್ರದ್ದು ಬಂಚಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಕೀ ಅದು ಅದ್ರ ತಾಲ ಅಂದರೆ ಆ ಬೀಗದ ಕಾಯಿಗೆ ನಾವೇನಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ತಾಲ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ತಾಲ लगा दिया और सेठ से बोला आप इसे लेने सोमवार मंगलवार बुधवार बृहस्पतिवार शुक्रवार शनिवार और रविवार को छोड़कर किसी भी दिन आ सकते हैं देखो अवंती ने उसे लिए उत्तर दिया किस दिन आऊं यानी इसके लिए अवंती उत्तर दे रहे हैं आप इसे लेने ನೀವು ಇದನ್ನು ತಗೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಮಂಡೇ ಟ್ಯೂಸ್ಡೇ ವೆನ್ಸ್ಡೇ ಥರ್ಸ್ಡೇ ಫ್ರೈಡೇ ಸ್ಯಾಟರ್ಡೇ ಸಂಡೇ ಈ ಡೇನ ಬಿಟ್ಟು ಯಾವ ಡೇ ಬೇಕಿದ್ರೂ ನೀವು ಬರ್ಬೋದು है ना छोड़कर किसी भी दिन आ सकते हैं सेठ समझ गया कि उसकी चाल उल्टी पड़ चुकी है उसकी चाल यानी ಟ್ರಿಕ್ ಏನು ಟ್ರಿಕ್ ಮಾಡ್ಕೊಂಬಂದಿದ್ದ ಅದು ಅವನಿಗೇನೆ ರಿವರ್ಸ್ ಹೊಡೆದ್ಬಿಡ್ತು ಹೊತ್ತಾನೆ ಹೇಗಾದರೂ ಮಾಡಿ ಇವನನ್ನು ಇಕ್ಕಟ್ಟಿನ ಪರಿಸ್ಥಿತಿನಲ್ಲಿ ಸಿಗಾಕ್ಸ್ಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಸೇಠ್ಜಿಯ ಒಂದು ಉದ್ದೇಶ ಆಗಿತ್ತು ತೊಂದರೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು है छोड़कर किसी भी दिन आ सकते हो उसकी चाल उल्टी पड़ चुकी है अतः बलाई देर से किसक लेने में ही है किसक लेने यानी फिसलना ಅವನೇನು ಐಡಿಯಾ ಹಾಕ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದ
ಅವಂತಿಗೆ ಹೇಗಾದ್ರೂ ಮಾಡಿ ಅವಮಾನ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಒಂದು ಐಡಿಯಾನ ಹಾಕೊಂಡು ಬಂದಿದ್ನಲ್ಲ, ಅದೆಲ್ಲ ಕೂಡ ಪ್ಲ್ಯಾನು ಉಲ್ಟಾ ಆಗ್ಬಿಡ್ತು. ಅವನೇನು ಟ್ರಿಕ್ ಯೂಸ್ ಮಾಡ್ದ ಅದಷ್ಟು ಕೂಡ ಪ್ಲಾನ್ ಫ್ಲಾಪ್ ಆಯಿತು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಪ್ಲಾನ್ ಫುಲ್ಲು ಫ್ಲಾಪ್ ಆಗೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ಬಲಾಯಿ ಧೀರೆ ಸೆ ಕಿಸಕ್ ಲೇನೆ ಮೇ ಹಿ ಹೇ, ಇನ್ನೇನು ತಪ್ಪೆ ಹೋಯ್ತು, ನನ್ನ ಕೈಯಿಂದ ಇದು ಜಾರ್ ಹೋಯ್ತು. ಫಿರ್ ಉಸ್ ಸೇಠ್ ನೆ दोबारा अवंती की दुकान में घुसने की हिम्मत नहीं की. ಇನ್ನೊಂದು ಸಾರಿ ಆ ಅವಂತಿ ಅಂಗಡಿಗೆ ಹೋಗೋದಕ್ಕೂ ಕೂಡ ಅವರು ಯೋಚನೆ ಕೂಡ ಮಾಡಲಿಲ್ಲ, ಆ ಕಡೆ ತಲೆ ಹಾಕಿನೂ ಕೂಡ ಮಲಗಲಿಲ್ಲ. ಹಿಮ್ಮತ್ ನಹಿ ಕಿ, ಹಿಮ್ಮತ್ ಯಾನಿ ಧೈರ್ಯ. ಆ ಅವಂತಿಯ ಅಂಗಡಿ ಹತ್ರ ಹೋಗೋದಕ್ಕೆ ಒಂದು ಧೈರ್ಯನೂ ಕೂಡ ಅವರು ಮಾಡಲಿಲ್ಲ. इस पाठ के लेखक हैं RS त्रिपाठी, है ना. अवंती क्या करता था? अवंती कपड़े को रंगाई देता था. अवंती को देखकर कौन ईर्ष्या करने लगे? एस, आप भी उत्तर बोल रहे हो, मैं जानती हूँ. अवंती को देखकर सेठ जी ने ईर्ष्या करने लगे, है ना. सेठ जी को कौन कौन से रंग पसंद नहीं थे? कौन कौन से रंग, ಯಾವ್ಯಾವ ಕಲರ್ ಅವ್ರಿಗೆ ಇಷ್ಟ ಇರಲಿಲ್ಲ? ಅವ್ರಿಗೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಕಲರ್ಗಳಲ್ಲಿ ಒಂದೂ ಕೂಡ ಇಷ್ಟ ಇರಲಿಲ್ಲ, ಏನ. ಹರ, ನೀಲ, ಕಾಲ, पीला, सफ़ेदी, संतरी, यानी जैसे ही आसमानी, बैगनी बिल्कुल अच्छी नहीं लगते थे, है ना. इसलिए अवंती बोलता है मैंने आपका इरादा जान लिया हूँ, यानी आपने मेरी निंदा करने के लिए आए हो, मेरी परेशान करने के लिए आए हो, मैं यहाँ जानता हूँ कहकर क्या करता है, उसके हाथ से कपड़ा छीनकर अलमारी में बंद करके रख देता है ना. बंद करके रख देता है. और सेठ जी पूछते हैं मैं किस दिन आऊँ कर. इसलिए अवंती बोलता है सोमवार, मंगलवार, बुधवार, बृहस्पतिवार, शुक्रवार, शनिवार और रविवार. इस दिन को छोड़कर आप किसी भी दिन आ सकते हो. अरे ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ವೀಕ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು 7 days, ಓನ್ಲಿ 7 days. ಈ ಎಲ್ಲ ಡೇಸ್ನು ಬಿಟ್ಟು ಬರ್ರಿ ಅಂತಂದ್ರೆ ಯಾವ ಡೇನಲ್ಲಿ ಬರೋದು ಹೊತ್ತಾನೆ. ಯಾರು ನಮಗೆ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಪೀಡಿಸ್ತಿರ್ತಾರೋ, ಹೆಚ್ಚಾಗಿ ತಲೆ ತಿಂತಾರೋ, ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಅವ್ರಿಗೆ ತಕ್ಕನಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪಾಠ ಕಲಿಸ್ಬೇಕು, ಅವ್ರಿಗೆ ಬುದ್ಧಿ ಕಲಿಸ್ಬೇಕು ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದರೆ ಅವರಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಗುಣನ ಚೇಂಜಸ್ ಮಾಡಬೇಕಂತ ಒಂದು ಉದ್ದೇಶದಿಂದ ಅವರನ್ನು ಸರಿದಾರಿಗೆ ತರೋದಕ್ಕೆ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಪ್ರಯತ್ನನ ಪಡ್ತೀವಿ, है ना. उसकी चाल उल्टी पड़ चुकी है. सेठ जी ने समझ लिए थे मैंने अवंती की निंदा करके ನಾನು ಈ ಅವಂತಿನ ಹೇಗಾದರೂ ಮಾಡಿ ಅವಮಾನ ಮಾಡಬೇಕಲ್ಲ, ಜನಗಳೆಲ್ಲರೂ ಇವನಿಗೆ ಹೊಗಳ್ತಿದ್ದಾರೆ, ಅದನ್ನು ಹೇಗಾದರೂ ತಪ್ಪಿಸ್ಬೇಕಲ್ಲ ಅಂತ ಒಂದು ಉದ್ದೇಶ ಅವನಲ್ಲಿ ಇತ್ತು. ಕಿಸ್ಮೆ ಕಿನ್ಮೇತಾ यानी सेठ जी में, है ना. भलाई धीरे से खिसक लेने में ही है. फिर उस सेठ ने दोबारा अवंती की दुकान में घुसने की हिम्मत नहीं की. ಮತ್ತೊಂದು ಸಾರಿ ಅವನ ಅಂಗಡಿಗೆ ಹೋಗೋ ಒಂದು ಯೋಚನೆನೂ ಕೂಡ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಯಾರು, यानी उस अवंती की दुकान में जाने के लिए हिम्मत भी नहीं की. कौन? सेठ जी ने. ಬಚ್ಚೋ ಜಾನ್ ಲಿಯೇನಾ ಅಂದರೆ ನಾವು ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಅವರ ಹೊಗಳೋದನ್ನು, ಅವರು ಒಂದು ಉನ್ನತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರನ್ನ ಎಲ್ಲರೂ ಹೊಗಳ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತ ನಾವು ಅವ್ರನ್ನ ದ್ವೇಷ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಹೋದ್ವಿ, ಅವ್ರು ನೋಡಿ ಅಸೂಯೆ ಪಟ್ಕೊಳ್ತೀವಿ ಅಂತಂದರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಪಶ್ಚಾತ್ತಾಪನ ನಾವು ಕೂಡ ಪಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ಯಾರೇ ಆಗಲಿ ಅವರು ಮುಂದುವರಿತಿದ್ದಾರೆ, ವ್ಯಕ್ತಿತ್ವವಾಗಿ ಬೆಳೀತಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು, ಅವ್ರಿಗೆ ಗೌರವಿಸ್ಬೇಕು, ಅವ್ರಿಗೆ ಉತ್ತೇಜನ ನೀಡಬೇಕು, ಅಂಥ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಅದು ಬಿಟ್ಟು ಅವ್ರು ಹಿಡಿದು ಅವ್ರ ಮೇಲೆ ಹೋಗ್ತಿರೋರನ್ನ ಕಾಲು ಎಳೆಯೋದಕ್ಕೆ ಟ್ರೈ ಮಾಡಿದ್ವಿ ಅಂತಂದರೆ ಸ್ವತಃ ನಾವೇನೇ ಗುಂಡಿಯಲ್ಲಿ ಬೀಳ್ತಕ್ಕಂಥ ಚಾನ್ಸಸ್ ಇರುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ಯಾರೇ ಒಂದು ಉನ್ನತ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಇರಲಿ ಅವ್ರನ್ನ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು, ಹುರಿದುಂಬಿಸ್ಬೇಕು, ಮುಂದೆ ಬರೋದಕ್ಕೆ ಇನ್ನೂ ಅವ್ರಿಗೆ ಎಂಕರೇಜ್ ಮಾಡಬೇಕು. बच्चों जान लिए ना, यानी इस पाठ से भी हम अनेक प्रश्न पूछ सकते हैं. अवंती क्या करता है? अवंती रंगाई का काम करता है, यानी कपड़े को रंगाई देने का काम करता है. अवंती को देखकर क्यों, अवंती को देखकर कौन जलते थे? अवंती को देखकर सेठ जी ने जलते थे,
है ना। जैसे ही अवंती ने सेठ जी को किस दिन आने के लिए बोले, अवंती ने सेठ जी को किस दिन आने के लिए बोला। और इस पाठ के लेखक कौन है, कब आऊँ, इस पाठ के लेखक कौन है। और बहुत सारे क्या आते हैं यहाँ पर, शब्दार्थ भी आते हैं, अंग्रेजी में लिखे आते हैं, जिसे विलोम शब्द आते हैं। यहाँ सारे विषयों का आप क्या करना है, ध्यान में रख लेना है। पाठ होने के बाद क्या करना है, आप एक बार पुस्तक पढ़ना यानी पाठ पढ़ना चाहिए, तब आपको क्या होता है, बहुत ही आसानी से मालूम होता है, यानी इस पाठ के बारे में आप आसानी से जानते हो। अच्छा बच्चों, धन्यवाद।